नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 बघा, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर उत्क्रांतवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे बघा. आणि जर असा प्रश्न विचारला की उत्क्रांतवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी कधी मांडला, तर लक्षात ठेवा 1858 मध्ये त्यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढे बघूया. प्रश्न 2 आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात? तर बघा, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हे आयुक्त तयार करत असतात. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल आयुक्त. प्रश्न 3 बघा, हिमोफेलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार आहे. बघा, हिमोफेलिया काय आहे? तर जखमेचे रक्त न थांबण्याचा हा आजार आहे. हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर बघा, हिमोफेलिया हा जो आजार आहे हा जीवनसत्व के याच्या अभावामुळे होत असतो, लक्षात ठेवा. प्रश्न 4 बघा, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. तर बघा, कॅल्शियम कार्बाइड यावरती प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 5 बघा, आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, आयुष्यमान कार्ड हे 1 कोटीपेक्षा अधिक वितरण करणारे अरुणाचल हे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न 6 बघा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, सिक्कील भगिनी या कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर बघा, सिक्कील भगिनी ह्या भासरी या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. प्रश्न 8 बघा, ताम्हणी हा घाट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ताम्हणी हा जो घाट आहे हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघूया. प्रश्न 9 आहे, मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर बघा, हा सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम आहे, मेरा गाव मेरी धरोहर. प्रश्न 10 बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? तर बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध हे 23 जून 1757 रोजी झाले. बघा, 23 जून 1757 ही तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न 11 आहे, माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला कोण? तर बघा, माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला बचिंद्री पाल ही आहे, लक्षात ठेवा नाव. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 12 आहे, कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत हे महाकाव्य लिहिले, तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत हे महाकाव्य लिहिले आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रामटेक हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, नागपूर या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 13 आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बघा, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न 14 बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा, 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आली. प्रश्न 15 बघा, सन 1893 साली पुण्यात विधवा विवाह उत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? तर बघा, महर्षी कर्वे याने पुण्यामध्ये 1893 साली विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16 आहे, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? बघा, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते?
तर दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या संसदेचे पहिली भारतीय सदस्य होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17 आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर बघा, गीता रहस्य हे जे पुस्तक आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले नाही. मग त्यांनी काळा पाणी, 6 सोनेरी पाने आणि जोसेफ मॅजिनी हे पुस्तक लिहिलेले आहेत. पुढे बघूया, प्रश्न 18 आहे. कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? बघा, कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर 26 जून हा जो दिवस आहे हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले नव्हते? तर प्रबोधन हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते. आणि बघा, लक्षात ठेवा की प्रबोधन हे वृत्तपत्र केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 20 आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळात काय म्हटले जाते? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हटले जाते? तर विजय घाट असे म्हटले जाते. प्रश्न 21 बघा, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 324 यानुसार होत असते. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 22 आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिवस साजरा केला जातो. प्रश्न 23 बघा, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. वाक्यप्रचार काय आहे? मक्ता असणे. मक्ता असणे म्हणजे काय? तर एकाधिकार असणे. मक्ता असणे म्हणजे एकाधिकार असणे. प्रश्न 24 आहे. देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणते बनले आहे? बघा, पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणते? तर केरळ हे जे राज्य आहे हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य बनले आहे. त्यानंतर पुढे बघू, प्रश्न क्रमांक 25 आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? भारतातील पहिल्या मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर त्या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. प्रश्न 26 बघा, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असे म्हणतात. तर यांना उभयान्वी अव्यय असे म्हणतात. भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात 3 युद्ध झाली. त्याच कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तर बघा, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली, त्यालाच कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात. पुढे बघू, प्रश्न 28 आहे. पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? बघा, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. त्यानंतर प्रश्न 29 बघा, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? तर बघा, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये सोलापूर शहर हा जो घटक आहे हा येत नाही. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 30 आहे. पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता? बघा, पुष्कळ द्रव्य मिळणे म्हणजेच काय? तर उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे असे होईल. त्यानंतर प्रश्न 31 बघा, निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असतो त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? तर त्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही, तो निळाच राहील. प्रश्न 32 बघा, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोपडा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. पुढे बघूया, प्रश्न 33 आहे. महाराष्ट्रात मधील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले? तर कधी केलं मित्रांनो? बघा, मार्च 2018 मध्ये. कधी? तर मार्च 2018. त्यानंतर पुढे बघू, प्रश्न 34 आहे.
तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय आहे? तर बघा, जेव्हा तुर्कीमध्ये भूकंप झाला तेव्हा भारताने जी मदत मोहीम राबवली त्याचे नाव काय? तर त्याचे नाव होते ऑपरेशन दोस्त. त्यानंतर पुढे बघू, प्रश्न क्रमांक 35 आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्प मुदतीची भरती होत आहे? तर बघा, अग्निवीर ही जी भरती आहे ही अल्प मुदतीची भरती आहे, म्हणजेच एकूण 4 वर्षाची. पुढे बघू, प्रश्न 36 आहे, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? बघा, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर जे बिहार हे राज्य आहे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न 37 बघा, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. बघा, किरकोळ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर घाऊक हा जो शब्द आहे हा किरकोळ यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे. पुढे बघूया, प्रश्न 38, 1999 मध्ये पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागात घुसखोरी केली? बघा, 1999 मध्ये भारतामध्ये पाकिस्तानने जी घुसखोरी केली ही कोणत्या भागामध्ये केली? तर कारगिल यामध्ये केली. प्रश्न 39 बघा, खालीलपैकी कोणाला भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हटले जाते? बघा, भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक कोणास म्हटले जाते? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हटले जाते. प्रश्न 40 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर बघा, मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने सुरू केले. पुढील प्रश्न बघा, भारतीय हवाई दलाने खरेदी केलेली डसॉल्ट राफेल विमाने कोणत्या देशाची आहेत? तर बघा, डसॉल्ट राफेल विमाने हे फ्रान्स या देशाचे आहेत. प्रश्न 42 बघा, मॅग्निफेरा इंडिया कोणत्या फळाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे? बघा, मॅग्निफेरा इंडिया हे आंबा या फळाचे शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर प्रश्न 43 बघा, हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, हलाहल म्हणजेच काय? तर विष. प्रश्न 42 बघा, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर बघा, दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेले आहे. पुढे बघूया, प्रश्न 45 आहे, श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जुलै 2023 मध्ये खालीलपैकी कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? बघा, जुलै 2023 मध्ये कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? तर चंद्रयान 3. चंद्रयान 3 याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आणि कधी करण्यात आले? तर जुलै 2023 मध्ये. प्रश्न 46 बघा, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा, कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर गोवा या राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो. प्रश्न 47 बघा, मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅश फेरेनहाइट इतके असते? तर बघा, 98.6 फेरेनहाइट इतके असते. त्यानंतर प्रश्न 48 बघा, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली? तर बघा, माझी कुटुंब माझी जबाबदारी ही कोविड-19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली. प्रश्न 49 बघा, विनेश फोगट हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 50 बघा, खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे? बघा, महाराष्ट्र गीत म्हणून कोणत्या गीताला मान्यता मिळाली आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळालेली आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 50 प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.